सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम आज दिनांक 18 सप्टेंबर 2020. आपला विषय आहे बिझनेस एन्व्हायरमेंट बीकॉम पार्ट 3. आपण यापूर्वी भारतातील शेतमाल किंमत विषयक धोरण, ते धोरण म्हणजे काय, किंमत स्थिरता म्हणजे काय, शेतमाल किंमत विषयक धोरणाची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, शेतमाल किंमत विषयक विविध तरतुदी कुठल्या आहेत ते आपण पाहिल्या यापूर्वीच्या तासाला. त्यानंतर नवे राष्ट्रीय धोरण बघितले आपण शेतमालाचे. सन 2000 ते 2004 या काळात 20 वर्षासाठी तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी हे धोरण स्वीकारले दीर्घकाळासाठी. आणि मग कृषीविषयक या नवीन धोरण, त्याची उद्दिष्टे, त्यातील महत्त्वाचे घटक, त्याचे मूल्यमापन हे आपण पाहिले. त्यानंतर आज आपण जे प्रकरण पाहणार आहे ते आहे फूड सिक्युरिटी इन इंडिया. भारतातील अन्न सुरक्षितता. भारतातील अन्न सुरक्षितता. आपणास हे माहीतच आहे की अन्न ही मानवाची एक मूलभूत गरज आहे. मानवाच्या ज्या अनेक गरजा आहेत, असंख्य गरजा आहेत, त्या गरजांची क्रमवारी पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की अन्न ही मानवाची सर्वात पहिली मूलभूत गरज आहे. फूड इज बेसिक नीड ऑफ ह्युमन लाईफ. फूड, क्लोथिंग and shelter. These are 3 basic needs of human life. But today there are some additions to these basic needs. That is food, clothing and shelter. Added these new factors, that is pure drinking water. Pure drinking water. Primary education, minimum primary education. And 6th is primary health services. अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्याच्या काही सोयीसुविधा, या सर्वांचा समावेश आज बेसिक नीड्समध्ये केला जातो. अमंग दीज फूड इज फर्स्ट अँड इम्पॉर्टंट बेसिक नीड ऑफ ह्युमन लाईफ. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. पण कसले अन्न? अन्नामध्ये केवळ संख्यात्मकता पुरेशी नाही. संख्यात्मकता आहेच. संख्यात्मक दृष्टीने अन्नधान्य पुरेसे असले पाहिजे आणि गुणवत्तेच्या दृष्टीनेही अन्नधान्य पुरेसे असले पाहिजे. क्वालिटी फूड, sufficient quantity of food and quality of that food, it is important factors in the food. It is expected by the experts. तज्ज्ञांनी हे सांगितले, आहार तज्ज्ञांनी, की मानवाला पुरेसा अन्न पुरवठा झाला पाहिजे आणि गुणवत्तेच्या दृष्टीने तो योग्य असला पाहिजे. तर अन्न कशासाठी? जगण्यासाठी. जगण्यासाठी मानवाला अन्नाची गरज आहे. जसं वाहन चालविताना वाहनामध्ये पहिल्यांदा इंधन भरले पाहिजे, पेट्रोल किंवा डिझेल. इंधन भरल्याशिवाय वाहन चालू शकत नाही, गाडी चालू शकत नाही, कार चालू शकत नाही, मोटारसायकल चालू शकत नाही.
त्याचप्रमाणे अन्न सेवन केल्याशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही, आपल्या कोणत्याही क्रिया करू शकत नाही. कोणत्याही कामात सहभाग घ्यायचा असेल मानवाला तर त्याला अन्न मिळाले पाहिजे. म्हणजे मानवाला आपली कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे. सर्व वेळी सर्व कारणासाठी मनुष्याला पुरेसा आहार मिळाला पाहिजे. फूड सिक्युरिटी मीन्स ॲक्सेस बाय ऑल पीपल ॲट ऑल टाइम्स टू इनफ फूड फॉर एन ॲक्टिव्ह अँड हेल्दी लाईफ. सक्रिय आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मानवाला, सर्व लोकांना सर्व वेळी पुरेसे अन्नधान्य मिळाले पाहिजे, पुरेसे अन्न मिळाले पाहिजे. कार्यक्षम राहण्यासाठी आणि जीवन आरोग्यदायी जगण्यासाठी मानवाला सर्व वेळी पुरेसे अन्नधान्य सर्वांना मिळाले पाहिजे. त्याला म्हणायचं अन्न सुरक्षितता. अन्न सुरक्षिततेची ही व्याख्या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट, जागतिक विकास अहवाल WDR 1986 1986च्या अहवालामध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर त्याच्याही आधीची व्याख्या, पहिली व्याख्या ती जागतिक अन्न संघटनेनं केलेली आहे. FAO, जागतिक अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, जागतिक अन्न संघटनेनं केलेली ही व्याख्या. ऑल पीपल ॲट ऑल टाइम्स हॅव फिजिकल, सोशल अँड इकॉनॉमिक ॲक्सेस टू सफिशियंट, safe and nutritious food that meets their dietary needs and food preferences for an active and healthy life. Active and healthy life. For an active and healthy life. एक कार्यक्षम, सक्रिय आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सर्व वेळी सर्व लोकांना शारीरिक दृष्टी, सामाजिक दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी पुरेसे, सुरक्षित आणि सकस पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. हे नुसता आहार नाही, केवळ जाडं भरडं अन्नधान्य मिळालं, अन्न मिळालं, पोट भरलं एवढं अपेक्षित नाही. तर माणसाला कार्यक्षम राहण्यासाठी ॲक्टिव्ह अँड हेल्दी लाईफ, ॲक्टिव्ह अँड हेल्दी लाईफ हे महत्त्वाचं आहे. कार्यक्षम राहण्यासाठी, सक्रिय राहण्यासाठी, किमान आरोग्यपूर्ण अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी त्याला पुरेसा चौरस पौष्टिक आहार मनुष्याला प्राप्त झाला पाहिजे. चौरस आहार डॉक्टर असं सांगतात. An apple a day, डॉक्टर अवे. पूर्वी डॉक्टर असं सांगायचे की दररोज एक सफरचंद खा, म्हणजे तुम्ही डॉक्टरपासून दूर राहाल. आता तर अन्नधान्याला किंवा अन्नाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले. सेंद्रिय अन्नधान्याची गरज आहे, सेंद्रिय भाजीपाल्याची गरज आहे. कीटकनाशक, रासायनिक खतांचा वापर केलेलं अन्न हे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करते, आता सिद्ध झाले. त्यामुळे सर्व जगात आरोग्याबद्दलचा अवेअरनेस, जागरूकता वाढलेली आहे. मग सर्व जगातनं लोक आता चौरस, पौष्टिक, निरोगी जीवन जगण्याला महत्त्व आहे. हेल्दी लाईफ. मग त्यासाठी त्याला मिळणारा आहार हा पुरेसा, सकस, पौष्टिक असला पाहिजे. ते सर्व लोकांना सर्व वेळी पुरेसा, सकस, चौरस, पौष्टिक आहार त्याला मिळाला पाहिजे की जेणेकरून ती व्यक्ती कार्यक्षम आणि आरोग्यदायी जीवन जगू शकेल. माणसाने उत्पादन कार्यात सहभाग घ्यायचा असेल तर त्याला पुरेसा, सकस, चौरस, पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. तज्ज्ञांनी असं सांगितलं की आपल्या देशात, भारतात
व्यक्तीला दररोजच्या आहार सेवनातून कमीत कमी 2250 उष्मांक मिळवून देणारे अन्न व्यक्तीला उपलब्ध झाले पाहिजे. रोजच्या आहार सेवनातून 2250 कॅलरीज म्हणजे उष्मांक मिळवून देणारे अन्न त्याला मिळाले पाहिजे. आणि म्हणून ही गरज आहे. व्यक्तीला जर कार्यक्षम राहायचं असेल, सक्षम राहायचं असेल, म्हणजे शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, भौतिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने सक्षम राहायचं असेल तरच तो उत्पादन कार्यात चांगल्या रीतीने सहभाग घेऊ शकेल. आपल्यावरच्या विविध जबाबदाऱ्या, नोकरी, धंदा, काम, व्यवसाय, शेती यातल्या सर्व जबाबदाऱ्या त्याला चांगल्या रीतीने पार पाडायच्या असतील तर व्यक्तीला दररोजच्या आहार सेवनातून म्हणजे सर्व लोकांना सर्व वेळी सक्षम राहण्यासाठी, म्हणजे शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी त्याला पुरेसा उष्मांक मिळवून देणारे अन्न मिळाले पाहिजे रोजच्या आहार सेवनातून. प्रथिनं, जीवनसत्व यांनी युक्त असणारा आहार असला पाहिजे व्यक्तीचा. प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, न्यूट्रिशियस फूड, विविध जीवनसत्वे अ, ब, क, ड, ई, इंग्रजीमध्ये ABCD ई जीवनसत्व मिळालं पाहिजेत. रोजच्या आहार सेवनातून पुरेशी मिळायला पाहिजेत. अजीवनसत्व म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळ्यांना, त्वचेला त्याचा चांगला लाभ होतोय अजीवनसत्वाचा. ब जीवनसत्वाच्या अभावी अनेक विकार होतात, रोग होतात व्यक्तीला. B12 जीवनसत्व, B1 ते B12 अशी जीवनसत्व रोजच्या आहार सेवनातून व्यक्तीला मिळाली पाहिजे. C जीवनसत्व. आज कोरोना कालावधीमध्ये सगळे डॉक्टर, जगातले, देशातले, गल्लीतले, दिल्लीतले सगळे आपल्याला जीवनसत्व मिळणारी फळं, भाजीपाला घ्या असं म्हणतात. आणि यांना कोरोना झालाय त्यांना C जीवनसत्वाच्या गोळ्या देतात डॉक्टर. जीवनसत्वाच्या गोळ्या देतात. त्यामुळं सगळे डॉक्टर म्हणतात की जीवनसत्व कशातून मिळते? संत्री, मोसंबी, लिंबू यांचा वापर आहारात जास्तीत जास्त करा असं डॉक्टर सांगतात. लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी. जीवनसत्व रोग प्रतिकार शक्ती निर्माण करते. कोरोनापासून दूर राहायचं असेल, म्हणजे कोरोनावर अजून औषध नाही, लस नाही, कोरोना झाला त्याला दवाखान्यात ॲडमिट केला म्हणजे दवाखान्यात काय त्याच्यावरती या रोगावरचं औषधच नाही. कोरोनावर जे औषध आहे, औषध नाहीच, रोग प्रतिकार क्षमता निर्माण करायची आहे कोरोनावरती. म्हणजे कोरोना दूर होईल. कोरोनाच्या पेशीच्या विरोधात लढणाऱ्या पेशी शरीरात निर्माण झाल्या. रोग प्रतिकारक क्षमता जीवनसत्व, C जीवनसत्व आहारात अतिशय महत्त्व आहे. ज्यांच्याकडे याचा अभाव आहे त्यांनाच कोरोनाचे विषाणू त्यांच्या शरीरात अटॅक करतात आणि बळी पडतात लोक त्याला. आणि म्हणून जीवनसत्वाचं आहारामध्ये अतिशय महत्त्व आहे. जीवनसत्वाचं आहारामध्ये अतिशय महत्त्व आहे. ई जीवनसत्वाचं महत्त्व आहे. जीवनसत्व डॉक्टर नेहमी सांगतात की कोवळ्या उन्हात एक साधारणतः 10 ते 20 मिनिटं कोवळ्या सूर्यप्रकाशात सकाळच्या वेळी त्वचेला कोवळा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्यातनं जीवनसत्व मिळते. जास्त मिळणारा सोर्स आहे, नॅचरल सोर्स आहे. आहारातनं कमी प्रमाणात उपलब्ध होते जीवनसत्व. तर सकाळच्या सूर्यप्रकाशात साधारण 9 वाजेपर्यंतच्या जीवनसत्व भरपूर प्रमाणात नैसर्गिक रीतीने त्वचेद्वारे शोषण करून घेतले जाते. जीवनसत्व असेल तरच शरीरामध्ये कॅल्शियमचा वापर होऊ शकतो. कॅल्शियम मिळणारे अन्नपदार्थ खाल्लेले आहेत. जीवनसत्व नसेल तर त्याचा निरुपयोगी आहे. कॅल्शियम शरीरात रक्तामध्ये सामावून घेण्यासाठी
त्याचं वहन करणारा घटक म्हणजे ड जीवनसत्व. म्हणूनच डॉक्टर सांगतात चौरस, म्हणूनच अन्न सुरक्षिततेमध्ये चौरस आहाराला महत्व आहे, पौष्टिक आहाराला महत्व आहे, चौरस आहाराला महत्व आहे. सगळी जीवनसत्व प्रथिनं कर्बोदक शरीराला मिळायला पाहिजेत, त्याची गरज आहे. एकाची जरी कमतरता निर्माण झाली तर आरोग्यामध्ये दोष निर्माण होते. म्हणून हेल्दी लाईफ असं म्हटलं आहे अन्न सुरक्षेमध्ये. अन्न मिळालं पाहिजे जेणेकरून हेल्दी लाईफ जगतात, निरोगी आयुष्य, निरामय आयुष्य जगता आलं पाहिजे व्यक्तीला, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कोरोनामध्ये अशा लोकांवर अटॅक झाला की ज्यांच्याकडे ही जीवनसत्व, प्रथिनं, कर्बोदक ज्यांना पुरेशी मिळत नाहीत, रोग प्रतिकारक क्षमता कमी आहे, सी जीवनसत्व, त्यांच्यावर अटॅक झाला, ते बळी पडले. निरोगी आयुष्याला महत्त्व आहे. पैसा मिळण्यापेक्षा पैसा मिळवण्याचं ध्येय, पैसा तर आहेच ह्या सगळ्या गोष्टीसाठी, पण निरोगी आयुष्य मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये पुरेसा, सकस, पौष्टिक, जीवनसत्वाने युक्त असणारा आहार मिळाला पाहिजे. रस्त्यावर मिळणाऱ्या वडापावमधून आपल्याला प्रथिन, जीवनसत्व, ब, क, ड हे मिळत नाही, उलट त्यामुळे तोटा होतोय. रस्त्यावर किंवा हॉटेलात जे तेल वापरलं जाते दिवसभर तापवलं जाते. सतत तापवलेलं जे तेल आहे ते तापून उकळून काही कालावधीनंतर ते अन्नाऐवजी विषारी अन्न बनते. आणि मग वडापाव आपण खातो. वडापाव हे काय न्यूट्रिशियस फूड नव्हे. कळालं पाहिजे काय खायचं, काय प्यायचं. पाणी शुद्ध पाणी पाहिजे पिण्याचं, पुरेसं पाणी प्यायला पाहिजे. अनेकांना हे समजत पण नाही. पाणी हा सुद्धा एक अन्नातला घटक आहे महत्त्वाचा. आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त आहे, शुद्ध पाणी पाहिजे. आणि पाणी पिल्यानंतरच आरोग्य उत्तम राहते. पाण्याने आंघोळ केली म्हणजे शरीराची बाह्य स्वच्छता झाली. आणि शरीराची आतून स्वच्छता व्हायची असेल तर शुद्ध पिण्याचे पाणी पुरेसे पिलं पाहिजे. 3 लिटर तज्ज्ञांनी सांगितले, दिवसामध्ये 3 लिटर मिनिमम आपल्या शरीरात पाणी गेलं पाहिजे. तपासून बघा आपण किती पितोय पाणी, काय स्वच्छता आहे आपल्या शरीराच्या आतून. ज्याचं पोट स्वच्छ तो स्वच्छ, त्याचं आरोग्य चांगलं. चांगल्या आरोग्याची 3 ठळक वैशिष्ट्ये आहेत, प्राथमिक वैशिष्ट्ये आहेत. कडकडून भूक लागली पाहिजे. भूक लागली पाहिजे म्हणजे कडकडून भूक लागली पाहिजे, तीव्र भूक लागली पाहिजे. भूक लागल्यानंतर जेवलं पाहिजे. गाढ झोप लागली पाहिजे. आणि योग्य वेळी पोट स्वच्छ झालं पाहिजे. 3 प्राथमिक लक्षणं आहेत. आपलं आरोग्य चांगलं आहे का नाही बघायचे. प्रत्येकाने हे तपासून बघा की या 3 ठळक वैशिष्ट्यांमध्ये काय परिस्थिती आहे आपली. आपल्याला भूक लागते का, आपलं पोट स्वच्छ आहे का, तपासून बघायला पाहिजे प्रत्येकानं. गाढ झोप लागते का. शरीराला झोपेची गरज आहे, 7 ते 8 तास झोपेची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे शरीराला. झोप लागली पाहिजे. ते 7 ते 8 तास एवढी पुरेशी झोप झाली पाहिजे, तरच मनुष्य कार्यक्षम राहू शकतोय. आहार विहार याला पण महत्त्व आहे. तशी ब्रॉड कन्सेप्ट आहे अन्न सुरक्षितता. विश्रांतीची गरज, जशी आहाराची गरज आहे शरीराला, या पुढे जाऊन योग्य विश्रांतीची पण गरज आहे. मानसिकदृष्ट्याही मनुष्य फ्रेश असला पाहिजे. मानसिक आरोग्य पण महत्त्वाचं आहे, ज्याकडं दुर्लक्ष केलं जाते आपल्या देशात जास्त. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने लोक अनेक कमकुवत आहेत. आणि त्यामुळे शारीरिकच आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य पण महत्त्वाचं आहे कार्यक्षमतेने काम करण्यासाठी. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य कणखर पाहिजे मनुष्य मनाने. शरीराने जसा पाहिजे तसा मनाने पण पाहिजे. अनेक लोकांच्याकडे याचा अभाव आहे. माणसं कमकुवत आहेत शरीरानं आणि मनानं सुद्धा. आहार विहार याची आरोग्याला गरज आहे. विश्रांती पुरेशी,
पुरेशी झोप, तरच प्रकृती सुदृढ राहते. निरोगी निरामय आयुष्याला महत्व आहे. तर जीवनाचा आनंद घेता येतोय आणि व्यक्ती उत्पादन कार्यात चांगल्या रीतीने सहभाग घेऊ शकते. मी आज आपण अन्न सुरक्षितता, फूड सिक्युरिटी इन इंडिया, त्याच्यातले काय महत्त्वाचे घटक आहेत हे आपण पाहिले. सर्व वेळी सर्व व्यक्तींना देशातील सुरक्षित पुरेसा आहार, जीवनसत्वांनी युक्त असा चौरस आहार रोजच्या आहार सेवनातून उपलब्ध झाला तर व्यक्ती ॲक्टिव्ह आणि निरामय आणि हेल्दी आयुष्य जगू शकते. त्यालाच अन्न सुरक्षितता असे म्हणतात. व्यक्तीला कार्यक्षम रीतीने जीवन जगण्यासाठी या अन्नाची गरज आहे. अन्न सुरक्षितता म्हणजे काय हे आपण या आजच्या या चर्चेमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच याचा समावेश अभ्यासक्रमात केला. याची गरज आहे म्हणून अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की अन्न सुरक्षितता म्हणजे काय. फूड सिक्युरिटी मीन्स ॲक्सेस बाय ऑल पीपल ॲट ऑल टाइम्स टू इनफ फूड फॉर अन ॲक्टिव्ह अँड हेल्दी लाईफ. निरोगी आयुष्य जगायचं असेल, कार्यक्षम आयुष्य प्राप्त होण्यासाठी व्यक्तीला, सर्व लोकांना, सर्व वेळी जीवनसत्वयुक्त गुणवत्तेच्या दृष्टीने योग्य आणि पुरेसा आहार उपलब्ध झाला पाहिजे. याला अन्न सुरक्षितता असे म्हणतात. धन्यवाद.